धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी
दयावंत अंतरी धन्य ते संसारी दयावंत जंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी मधुरावाणी होटी तुका म्हणे वावपोटी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचे
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. धन्य ते संसारी दयावंत जयंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. आजची सेवा ही महान विचारवंत भगवत भक्त काका, आता त्यांचं नाव घेणं म्हणजे आम्हाला महाराज, आम्ही त्यांच्या नातवाच्या वयाचे आहोत. प्रत्यक्ष डोळ्यानं बघायचं भाग्य आम्हाला लाभलं हे आमचं भाग्य म्हणतोय. तरी देखील लोकांना चरित्र कळावं म्हणून जसं तुकोबरायांचा ज्ञानोबरायांचा नामोल्लेख करावा लागतो तसं नाव घ्यावं लागतं. त्यानिमित्तानं श्री चिदंबर श्रीपाद तथा आप्पासाहेब कुलकर्णी असं मूळ नाव काकांचं. आम्ही आमच्या दृष्टीनं त्या काळात त्यांना बाबा संबोधायचे. आणि मग देशमुख काकांचा आणि त्यांचा घनिष्ठ संबंध अगदी 30 वर्ष वाङ्मयीन चिंतनाकरता त्यांनी एकत्र काढले. परमपूज्य सटाले गुरुजी वगैरे ही मंडळी सगळी पाटणकरांच्या वाड्यामध्ये महाराज एकत्र यायचे. आणि वैभव संपन्न संसार असताना देखील ह्या सगळ्या महान विचारवंतांनी एकत्र राहून वेदांताचं चिंतन केलं. तो काळ 30 वर्षापूर्वीचा. आज त्याची फळं आम्हाला या कोल्हापूर भागात दिसून येतात. त्या काळात त्यांनी हे रोप लावलं वेदांताचं. तसा महाराजांचा जन्म बेळगावचा. त्यांचं मूळ शिक्षण चिंतामणराव हायस्कूलमध्ये झालं. असं संतांचे भक्तिविज्ञान म्हणून पहिला ग्रंथ आहे महाराजांचा. त्यामध्ये प्रस्तावनेत काका त्यांचं संपूर्ण जीवन मांडलेलं आहे. गुरुपरंपराही मांडलेली आहे महाराज त्यांची. श्री रामचंद्र तिकोटेकर महाराज ब्रह्मीभूत त्यांच्या परंपरेतून CS बाबांचा अनुग्रह झाला. बाल अवधूत बालमुकुंद अवधूत महाराज कोल्हापूर शाहूपुरी, त्यांच्यानंतर बापू महाराज. आणि मग तेच गुरुबंधू ही सगळी मंडळी महाराज अनुग्रहित आणि अतिशय विद्वान, बुद्धिमान आणि उपासक. परमार्थामध्ये श्रद्धावान आणि उपासक पाहिजे. परमार्थामध्ये पंडित विद्वान असं होण्याकरता यायचं नाही. उपासक असावा आणि श्रद्धावान पुरुष असावा. कारण इथं दृश्य गोष्ट तर पुढं काही दिसत नाही. आणि दिसत नसताना महाराज त्याचा काय पाठलाग करणं हे इतकं सोपं. काहीतरी पुढं दिसतंय म्हणून प्रयत्न करणं हे लौकिकातलं काम आहे. भौतिक जगाच्या दृष्टीनं काहीतरी मिळण्याकरता कार्य करतात. पण परमार्थामध्ये दृश्य पदार्थ असं समोर दिसत नाही. ठेवलेली श्रद्धाही महाराज ती कार्य करते. आणि मग त्याच्यासाठी फार कष्ट कटाटोप करावा लागतो. पुष्कळ संयम बाळगावा लागतो, सहन करावं लागतं. आणि हे याला साधना असं म्हणतात. याच्याकरता महाराज आपलं जीवन आहे. आणि CS बाबांनी तांत्रिक महाविद्यालयातलं त्या काळात शिक्षण महाराज बेळगावला पूर्ण केलं. नंतर राणी पार्वती देवीला त्यांनी सायन्समधून प्रवेश घेतला. आणि त्यानंतर डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा झाला त्या काळात. आणि 63ला मुरगुडला ITIचं ज्यावेळी मुरगुड विद्यालयाला तंत्रशाखा निघाली त्यावेळी पहिले त्यांनी सुरुवात केली महाराज मुरगुड विद्यालयाला. आणि 63 पासून 69 पर्यंत कार्यावर होते. आणि मग कार्यावरूनच त्यांनी निवृत्ती घेतली. काय परमार्थाची ओढ असेल सांगा. सगळं असताना यथास्थित सगळं, पण विचार बसू देत नाहीत महाराज. मुमुक्षुला एवढा त्रास होतो दृश्य जगतातल्या व्यवहाराचा की तो जगत बघत असताना देखील परमार्थिक रूपानंच बघत असतो. त्यामुळे त्याची नजर संसाराकडली असत नाही. या न्यायानं CS बाबांनी महाराज निवृत्ती स्वीकारली आणि सखोल चिंतन, पुष्कळ तीर्थयात्रा केल्या. आणि त्यातून महाराज जे संतांचं भक्तिविज्ञान वगैरे अनेक ग्रंथ, बाळूमामांचं त्यांनी गद्य चरित्र लिहिलं महाराज. पहिलं संत बाळूमामांचं चरित्र त्यांनी लिहिलं. त्यानंतर देशमुख काकांचं देशमुख दर्शन म्हणून स्वतंत्र विस्तृत चरित्र आणि काकांचं त्यांनी मांडलेलं आहे. काय प्रेम असेल एकमेकावरला काकांचं आणि त्यांचं. म्हणजे अशी सौजन्य असणारी मंडळी भेटत नाहीत महाराज. तर हा महाराज तिकडं गेला की महाराज दुसरा महाराज त्याचं काहीतरी बोलतोय असा समाज आहे आता. कोण कोणाविषयी गोड बोलायला तयार नाही. प्रेम वाणी सौजन्याची कोणाची उरली नाही. पण त्या काळात त्यांनी ते सांभाळले, प्रेम सांभाळले. काकू याही काकू असतील महाराज. व्यासंग मोठा आहे काकूंचा. ब्रह्मसूत्र उपनिषद आम्हाला कळत नाही महाराज किंमत लोकांची.
लोक असं म्हणू नये साधू आहेत, पण साधू ओळखता येत नाही, कारण पूर्वपुण्य असत नाही पदरात आणि विचार असत नाहीत. म्हणून परमार्थ हा विचारवान, अतिशय विचारवान पुरुषाचा परमार्थ आहे आणि निष्काम पूर्वपुण्याई ज्याची शिल्लक आहे त्याचाच परमार्थ आहे. म्हणून अशा ज्याची पूर्वपुण्याईची गाठ आहे, निष्काम आणि ज्याच्याजवळ अत्यंत विचार विवेक जागृत झालेला आहे, त्याच पुरुषार्थाला परमार्थाची तळमळ उत्पन्न होते आणि त्या तळमळीतून महाराज असे महान भगवत भक्त उत्पन्न होतात, जन्माला येतात. तुमच्या आमच्यासारखेच महाराज जन्माला येतात, काही वेगळा फरक असत नाही. का असं सांगावं वाटतं? कारण त्यांची एक वेगळी वर्गवारी असते असं कोणी मानत असेल, पण तसं नाही. एक अवतारी सत्पुरुष सोडले तर सामान्य सगळे साधू संत महाराज तुमच्या आमच्यासारखे जन्माला आले, विकारी जगतातच आले. पण त्यांनी एवढा इंद्रिय निग्रह केला, एवढं त्यांनी मनाला संयमन करून राखलं, एवढे विकारावर ताबा मिळवे तोपर्यंत महाराज इतके त्यांनी कष्ट घेतले, इतके क्लेश सोसले आणि एवढ्या उच्च पातळीवर जाऊन बसले की ते लोकांना आता त्यांचं चरित्र आदर्श म्हणून बघावं लागतं. आज हजारो लोकांना त्या चरित्राकडे बघून काका हेच काय असं म्हणावं लागतं, हेच बाबा असं म्हणावं लागतं. हेतू काय? आम्ही काय तुकोबारायांना पाहिलं नाही, ज्ञानोबारायांना पाहिलं नाही, पण त्यांच्या मार्गाधारे वर्थ आहे. त्या मार्गावर वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळीची विषयांना म्हणून उघड बोलिलो. वेद मार्गातून जे भगवान शंकराचार्यांच्यापासून महाराजची परंपरा आली आचार्यांची, तीच परंपरा संत मंदिरेची, तीच अनेक दार्शनिकांची आहे. पण त्याच पावलावर पाऊल टाकून ह्या मंडळींनी महाराज ते ब्रह्मज्ञान हस्तगत केलं आणि नुसतं ब्रह्मज्ञान हस्तगत करून उरले नाहीत महाराज, पुढं वारकरी संप्रदायातून त्यांनी कीर्तनही केली, प्रवचनही केली. तत्वज्ञान झालं म्हणजे महाराज अज्ञान निरसन होईल, पण भक्ती कोणी करायची? पुढे भक्ती केली पाहिजे महाराज. भक्ती करता अंतःकरणात हृदय प्रेम अंतःकरणात पाहिजे आणि त्याच्यासाठी कल्पित भेद होईन का असेना पण ठेवून त्याचा आनंद भोगण्याची आपली वृत्ती पाहिजे. सगळे वारकरी संप्रदायातले सगळे संत महाराज जीवनमुक्तीनंतरच्या भक्तीचे भुकेलेले आहेत. विलक्षण सुख जीवनमुक्तीचं भोगतातच, पण भक्तीशिवाय मात्र ते पराभक्तीशिवाय ते शांत बसत नाहीत. तसं CS काकांनी, देशमुख काकांनी महाराज आपल्या हयातीत पुष्कळ जीवनमुक्तीचं सुख भोगलं आणि आम्हा तुम्हाला वारकरी कीर्तनकारांच्या पटडीतून महाराज त्यांचं 68ला आमच्या चुलत्याने विठ्ठल मंदिरामध्ये महाराज एकतत्वनाम दळदळी म्हणा यावर कीर्तन वाजवलं. काका ऐकायला 12 जणच मंडळी होती महाराज विठ्ठल मंदिरात असं सांगतात. म्हणजे त्या काळात 12 लोक होते 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी म्हणा. आता कितीतरी प्रचार प्रसार झालेला आहे. त्या व्यक्तीनं हे बघितलं असतं डोळ्यानं तर कितीतरी महाराज आनंद झाला असता. म्हणून ब्रह्मज्ञानाची तिसरी इतकीच की ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. एवढ्यावर न थांबता महाराज साखर रूप होण्यात मजा आहे का साखर खाण्यात मजा आहे? साखर खाण्यात मजा आहे. साखर रूप होऊन गोडी चाकता येत नाही, भिन्न राहावं लागेल. आणि साखर खाण्यात जशी मजा आहे, तुपात तळलेली जिलेबी आहे खरं आहे महाराज, पण गोड व्हायची झालं तर तिला साखरेच्या पाकात टाकायला पाहिजे का नको? तसं ब्रह्मज्ञान साजूक तुपात तळलेल्यासारखं आहे महाराज, पण गोडी भोगायची झाली तर त्याला सगुण भक्तीची काय पाहिजे? जोड पाहिजे. आणि मग हे ब्रह्मज्ञान आणि अतीव प्रेमान प्रेमलक्षणा भक्ती या दोन्हींचा सुंदर संगम जिथं होतो महाराज, तिथं वारकरी संप्रदायाचं आनंद त्यालाच म्हणावं. नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा. देव सुद्धा त्या महाराज प्रेमाची त्या भक्तीची हौस धरून असतो, आवड धरून असतो. म्हणून सगुण साकार रूपात देवही आजही यायला तयार आहे त्या भक्ती करता. अशी भक्ती ज्या महात्म्याने केली आणि ते करत असताना इतके कष्ट सोसले महाराज. हे करत असताना देवाची जयंती, देवाचे अनेक अवतार याचा विचार महाराज संतांच्या विचारापुढे थोडासा मागं का पडतो? कारण संतां देवाचं चरित्र हे बोधामृत म्हणून वाचायला भेटतं, त्यातलं करायला काही चालत नाही. आणि संतांचं चरित्र मात्र आचरणाला चालतं. संतांचं चरित्र मानावं गावावं तेच ते संता ते पाहता ते हरपले अपना ते पै हरपले अपना पे पावे ते संता ते पाहता गिवसावे म्हणून वाहनावे ऐकावे तीच सदा सदैव तेच गावावं तेच ऐकावं का? कारण आपला हरवलेला आत्मभाव जर संतांच्या जीवनचरित्रातून आपल्याला लाभत असेल तर का बरं ते आपण सदैव वाचू नये? म्हणून शहाण्या पुरुषानं अशी सिद्ध पुरुष ज्या वाटेनं गेले त्यांनी काय साधनं केली असतील याचा आपण पाठमोरा काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, त्याच्या पाठीमागे गेलं पाहिजे.
चला जाऊ माग घेत आम्ही त्यांचा मागोवा घेत गेलं पाहिजे. कारण ज्या मार्गानं मुमुक्षू गेले तो मार्ग काय इतका सहज साध्य नाही. नाथबाबा मांडतात, शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग बुध पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करिवो वनभंग ब्रह्मरंध्री मिळे परतो मुमुक्षुदंग. ब्रह्मरंध्रापर्यंत मुमुक्षुला एकरूपता येण्याकरता कितीतरी साया सोसावे लागतात. शरीर शोषणापासून सुरुवात आहे, किती कष्ट आहेत. कुंडलिनी जागृत होईल पण महाराज आम्हाला पाठ व्हायची पंचायत नाही, कुंडलिनीचा अभ्यास कधी होईल आम्हाला शक्य नाही. याचा अर्थ करू नये असं नाही, करायला पाहिजे. जबाबदारीने केल्यानंतर आस्ते आस्ते प्रगती होईल. म्हणजे मुमुक्षू संत जीवनमुक्त पुरुष हे सहजासहजी इतके कष्ट साध्य करूनच जीवन इतक्या उंचीवर गेलेले आहेत. म्हणून त्यांना दिसणारं जग, त्यांना दिसणारा देव, त्यांना दिसणारे सगळे व्यवहार हे त्यांच्या दृष्टीनं अतिउच्च कोटीतून हे मिथ्य आहे. त्यांच्या दृष्टीनं हे जग काय आहे ते त्यांनी सांगावं आम्हाला. आणि त्यांना कळालं, त्यांनी सांगितलं म्हणून आज आम्हाला त्याची काय करता येते, वाटचाल करता येते. म्हणून सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने भवंती. सिद्धांची जी लक्षणं दिसतात त्यावरून साधकांना आता वाटचाल करायची. आता काकांची ब्रह्मीभूत अवस्था बघितल्यानंतर असं होता येतं हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं. CS बाबांची आम्ही महाराज मूर्ती बघितली. केवढं त्यांचं जीवनचरित्र, केवढे आता त्यांना आकारमानात मापता येणार नाही महाराज, पण त्यांचा जो आदर्श होता, त्यांचं बोलणं होतं, त्यांचं जे चालणं कोणाला खुपणार नाही, कोणाला महाराज भोवई सुद्धा उडवणार नाही, ज्ञानोबरायांनी मांडावं असा महापुरुष कसा असतो ते. आणि त्या निमित्तानं महाराज त्यांच्या 27वी पुण्यतिथी काय होते, साजरी होते. मुरगुडात काल फुलं टाकण्यात आली, आज कालही तर झाली पुण्यतिथी. सोनग्यात वगैरे होते महाराज, अनेक ठिकाणी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. म्हणजे महात्म्यांनी इतके कष्ट घेतलेले असतात महाराज. महाराज साधी मूर्ती घडवून घ्यायची झाली तर तिला छन्नीचे आणि हातोड्याचे घाव सोसावे लागतात. तुका म्हणे जरी जगे टाकी घाया त्याच्या पडे पाया जन मग. मूर्ती महाराज तो कलाकार त्या मारुतीची मूर्ती घडवताना त्याच्या उरावर बसून घडवतोय, मारुतीच्या उरावर. याचा अर्थ प्राणप्रतिष्ठापना नसते तोपर्यंत, पण त्याला घडवून एकदा उभा केला तर निर्विघ्न घडलेली मूर्ती पाहिजे. आणि जर घडवताना चुकीचा जर महाराज त्याला तडाखा बसला तर काय होतं, ती भंग पावते. आणि मग असली फुटलेली मूर्ती असेल तर मग तिला देवत्व म्हणून स्वीकारतात का हो? फुटली या जन मग काय करतात ते तुकोबारायांनी मांडले. पुढे देवाच म्हणण्यासारखं नाही. टाकी घायेनं जर जगला तर देव होतो महाराज. मग देवाला देखील इथे जर इतके तडाखे सहन करावे लागतात तर आम्हाला का बरं हे थोडंसं सहन करावे. तडाखे याचा अर्थ आम्हाला थोडासा त्याग करावा. आटोपशीर अगदी सुंदर सुबक असं जीवन जगण्याकरता काहीसा त्याग करावा लागेल. आणि हा त्याग ज्याने महाराज मुळापासून स्वीकारला, तो अंमलात आणला आणि तो कडेपर्यंत नेला निश्चयानं, तेच महापुरुष बनले. अन्यथा हे कोणाच्या हातचं शक्य काम नाही. महाभारतामध्ये देवव्रत नावाचा महान पुरुष होऊन गेला. त्याने महाराज कुरुवंशाच्या रक्षणाकरता मोठी भीषण प्रतिज्ञा केली म्हणून त्यांचं पुढं नाव काय झालं, भीष्म असं म्हणण्यात आलं. महाराज आजीवन एखाद्या कुरुकुलासाठी, आपलं रक्षणासाठी आपलं सामर्थ्य, आपलं बळ बघाय ते अपंग होते का, अंध होते. आपल्या पुढल्या पिढीला आपल्या जानू वचन दिलेलं आहे महाराज आईला, आम्ही या कुळाचा काय करीन, रक्षण करेन म्हणून. त्या रक्षणासाठी महाराज आजन्म प्रतिज्ञा सांभाळली. त्याचं कौतुक केलं देवादिकाने महाराजांनी. आकाशातून पुष्पवृष्टी केली देवव्रतावर. त्यांचं नाव भीषण प्रतिज्ञा केली म्हणून भीष्म ठेवण्यात आलं. म्हणजे नाव सुद्धा महाराज एखाद्याचं एवढं निश्चयानं प्रतिज्ञा पाळल्यावर बदलता येतं. तो जग का बदलू शकणार नाही. म्हणून निश्चय असा महापुरुषांचा बलदंड असतो. त्या नियमानं महाराज साधू एवढ्या उच्च कोटीला येतो. सामान्य तुमच्या आमच्या संसारातच जन्माला येतात. विकारी जग आहे महाराज, पण अविकारता संपादन करतात. आणि मग त्यांच्याकडे बघितलं की मग नाना रिसा जव उटीजे तव आपण भेटीजे. पाणी पावता पाणी होईजे लवणे जीवी. मिठानं पाण्याचा तळ बघाय उडी मारल्यानंतर काय होऊन जाईल, पाणी रूपच होऊन जाईल. आरसा आपणाला भेटायचा झाला म्हणजे पोलादाचा आरसा घासत 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 गेले की आपलंच प्रतिबिंब त्यामध्ये दिसत येतं. जुन्या काळचा दृष्टांत आहे. किंवा प्रतिबिंब पाहे बिंबाते हसो परतोनी मागवते. आपणच आपल्याला बघायचं असा हा व्यवहार आहे. म्हणजे संतांच्या चरित्राकडे बघितल्यानंतर आपला आत्मभाव हरवलेला त्यांच्या चरित्रात आपल्याला गवसतो.
म्हणून देवाच्या चरित्रापेक्षा, इतरांच्या चरित्रापेक्षा संतांची चरित्र आपण सदैव गावावीत, ऐकावी, त्याचं परिशीलन सदैव करावं. कधीही त्यातलं एकही महाराज अक्षर वाया जाणं शक्य नाही. मग साधू अर्वाचीन असो, मध्यम युगातला असो, प्राचीन असो, साधू कोणत्याही युगातला असो, कोणत्याही देशातला, कोणत्याही कालातला, महाराज साधुत्वाला पोचलेल्या महापुरुषाचा बोध अजिबात बदलत नसतो. युरोपातला साधू असो, आफ्रिकेतला असो, महाराज महान तत्वज्ञ सॉक्रेटिस होऊन गेले, मोठे मोठे कांट वगैरे होऊन गेले महाराज. जोग महाराज त्यांचा अभ्यास करायचे महाराज. मग आता जोग महाराज आम्हाला प्राणप्रिय आहेत, देकलूरकर बाबा आम्हाला प्राणप्रिय आहेत, अशी मंडळी त्यांचे विचार वाचतात. मोठे मोठे न्यूटन सारखे शास्त्रज्ञ होऊन गेले महाराज. आयुष्य त्यांनी एका एका संशोधनासाठी घातलं. किती त्याग केला असेल. त्यांना आमच्यासारखा काही बाजार फिरता आला नसता, कपडे खरेदी करता आली नसती, लौकिक मौज मजा करता आली असती. सगळ्याचा त्याग केला. लौकिक जीवनाचा, विवाहाचा, वैवाहिक जीवन सगळ्याचा त्याग केला आणि जगत कल्याणासाठी महाराज असे महापुरुष खपले. म्हणून त्यांची पुण्यतिथी साजरी होते. दक्षिणेकडे वाचस्पती मिश्रा म्हणून महाराज एक महान तपस्वी होऊन गेले. भगवान शंकराचार्यांच्या नंतर होऊन गेले. त्यांनी भाष्यावर टीका लिहिल्या, शंकर भाष्यावर. आणि मग लग्न झालं महाराज. लग्न होऊन 36 वर्ष झाली. आणि एक दिवस पहाटेला ब्राह्मी मुहूर्तावर महाराज टीका लिहित असताना थोडीशी लावलेला दिवा होता, त्याचा दिवा जरा निस्तेज होतोय म्हणून तो दिवा वाढवण्याकरता त्यांच्या पत्नीनं काय केलं, जराशी वात पुढं ढकलली. आणि मग त्यांनी उजेड कमी जास्त झाल्यानंतर मग त्यांचं लक्ष विचलित झाल्याने त्या स्त्रीकडे बघितलं. ते म्हणतात, हे देवी तू कोण आहेस म्हणून विचारतात. या देहाला काय नाव आहे तुझ्या? ती म्हणते, या देहाला भामती असं म्हणतात, मी तुमची पत्नी आहे म्हणते. ते म्हणतात, माझं लग्न झालंय हेही त्यांना माहिती नाही महाराज. 36 वर्ष झालं महाराज एकाच घरात राहतात. गृहस्थाश्रम सुंदर आहे आणि असं वागूनही महाराज आठवण नाही त्यांना, ही माझी पत्नी आहे. केवढा मोठा संयम असेल. या संयमाचे आम्ही अनुयायी आहोत. त्यांचं रक्त आमच्या वंशात वाहत आहे. वाचस्पती मिश्र शेवटी म्हणतात, इतकी वर्ष तुला मी त्रास दिला, तुझ्या मनोइच्छा पूर्ण करू शकलो नाही, चांगली संतती संपत्ती देऊ शकलो नाही, काय इच्छा आहे माग म्हणाले. आता एवढ्या तपज्ञानी पुरुषाला काय देता आलं नसतं महाराज. आनंदानं देऊ करत होते. काय मागायचं म्हणाले, तुम्ही जगत कल्याणासाठी हे करत आहात, त्याच्यासाठी मी खपत राहणं हेच माझं काय आहे, हेच वरदान आहे, हेच मी करायला पाहिजे. तुमचं शरीर सांभाळणं, तुमची सेवा करणं हेच माझ्याकडून घडावं आजीवन, असं ती मागते. शेवटी नाही नाही म्हणत काहीतरी माग म्हणतात, ते मागत नाही महाराज. आणि मग तिचंच नाव शेवटी वाचस्पती मिश्रा टीकेला ठेवतात. तीच भामती टीका महाराज आमच्या आता सारासार विवेकासाठी प्रसिद्ध आहे. इतकं सूत्र भाष्यावर सुंदर टीका लिहिली आहे. त्या टीकेचं नाव महाराज पत्नीचं त्यांनी नाव दिलं, भामती टीका म्हणून. ती प्रसिद्ध आहे वाङ्मयामध्ये. सांगायचा हेतू इतकाच की अशा जगत कल्याणासाठी महात्मे अनेकविध आजही कार्यरत आहेत महाराज. त्यांचं कुठं नाम उल्लेख दिसत नाही. पण एकदा जगत कल्याणासाठी महात्मा उतरला की वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुकट्याचे नारायण. ज्यांनी केलेली सेवा आहे महाराज, तो जगत करता परमात्मा स्वस्थ बसू देत नाही. त्याला काहीतरी रूप आणतो आणि त्याला काहीतरी नावलौकिक, त्याची काहीतरी एक थोडीशी विचार जगात प्रसृत व्हावे म्हणून महाराज त्या रूपानं महात्मा तो बाहेर येतो. आणि मग जगाला कळतं, हे काका होऊन गेले, हे बाबा होऊन गेले. आणि मग त्यावर काही लोक विश्वास ठेवतात, आधार घेतात त्यांच्या लिखाणाचा. आणि महाराज एखादा पुरुष मुक्त झाला तरी मोठं काम झालं महाराज. एक मुक्त झाला पुरुष तरी पुष्कळ आहे महाराज. म्हणून इकडं मुळातच यायला लोक कमी आहेत. मनुष्यानाम सहस्रीषु कश्चित यतते सिद्धये, की इकडे येणारे श्रद्धावान किती भेटतील, एखादा क्वचित भेटतोय. आणि त्यातला एखादाच महाराज या परीक्षेत उतरतो. म्हणून परमार्थाची ही परीक्षा अतिशय कष्टदायक आहे, क्लेशकारक आहे. तरी देखील तुकोबाराय सांगतात की अशा संसारामध्ये काही महात्मे आले, ते अंतःकरणात एवढी दया घेऊन आले की त्यांनी सगळ्या दीनदलितावर, अज्ञानात खितपत पडलेल्या लोकांच्यावर असा एक ज्ञानाचा कटाक्ष टाकला आणि त्यानं या जगाला काय करून टाकलं, प्रफुल्लित करून टाकलं. अशा महात्म्यासाठी तुकोबाराय सांगतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. अंतरी म्हणजे अंतःकरण. अंतःकरणात दया घेऊनच आलेले आहेत महात्मा. दया उत्पन्न केलेली नाही, मूळची स्वयंभू घेऊन आलेले आहेत. आणि आले कुठून? येथे उपकारासाठी
आले घरजा वैकुंठी. जे महात्मे उपकारासाठी आले त्यांचं ठिकाण मृत्यूलोक नाही. कुठून आले? वैकुंठातून आले. आणि जी माणसं वेगवेगळ्या लोकातून येतात त्या लोकातला वेगवेगळा एक आहार असतो, त्यातला एक विचार वेगळा असतो, तिथली त्यांची कार्य करण्याची पद्धती वेगळी असते, त्यांचं येणं जाणं वेगळं असतं. आणि मग जर मृत्यूलोकात आम्हाला तुम्हाला लौकिकात बघायची सवय आहे, पण आलेला महात्मा वैकुंठातून आहे. वैकुंठातून आलेले एखादा महाराज देश बदलून माणूस आला तर भाषेत बदल पडतो, खाण्यात बदल पडतो, बोलण्यात बदल पडतो. आम्हाला मग त्याची कोकणातली भाषा आम्हाला लाघवी वाटते, बरी वाटते ऐकायला. तर वैकुंठातून आलेल्या लोकांचं वर्तनक्रम कसा असला पाहिजे, त्यांचं वागणं कसं असलं पाहिजे. दर्शनाचे प्रशस्ते पुण्यपुरुष. पुण्यलोकातून आलेला महात्मा कधीही खोटं बोलत, कधीही दुःखी असत नाही, कधीही भयग्रस्त असत नाही, निर्भय अवस्थेत असतो, निश्चिंत असतो. आणि असे महात्मे महाराज आलेले, जे आणलेले आहेत देवानी महाराज, ज्यांना आणावं लागलं. आणि असे पुरुष गेल्यानंतर दुःख का होणार नाही सांगा. तुकोबाराय सांगतात, गेले दिगंबर दिगंबर ईश्वर विभूती. ईश्वर विभूती गेल्यानंतर का बरं दुःख होणार नाही सांगायचा इतका हेतू की इथून गेल्यानंतर महाराज मोठ्या मोठ्या ज्ञानोबाराय ज्यावेळी समाधीला बसले त्यावेळी देवे निवृत्ती आणि धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर वैसावया. त्यावेळी काय अवस्था नामदेव यांनी मांडलेली आहे. नामा म्हणजे संत कासावीस सारे लाविती पदर डोळी असी. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ नाही. निवृत्तीने हात उतरेला वदनात त्यागिले निधाना मालागी. निवृत्तीनाथ दादा भगवान शंकर आहे साक्षात. काय रडायची गरज आहे. तशा महात्म्याला देखील अश्रू आले का तर ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणी उपराटे. ज्येष्ठाच्या पेक्षा कनिष्ठ भाऊ आधी जावावा समाधीला. आणि निवृत्तीनाथ दादा देखील रडले. सांगायचा हेतू इतका इथं जर महाराज हे सगळंच खोटं असं म्हणून जर आम्ही व्यवहार करू तर महाराज प्रेम नावाची गोष्ट उरणारच नाही. नामरूपात्मक व्यवहार होण्याकरता हे सगळं करावं लागेल. कल्पित भेद ठेवून गुरु शिष्य भाव वापरावा लागेल, देवभक्त भाव वापरावा लागेल, पती पत्नी भाव वापरावा लागेल, आई मुलांचा भाव वापरावा लागेल. महाराज आईचं सुख पोटात राहून मुलाला भोगता येईल का हो? पोटातून बाहेरच यावं लागेल. पोटात आहे तोपर्यंत नाळ आहे आणि नाळ तुटल्यानंतर मग ते प्रेम बाहेर व्यक्त होतं. मग पोटात राहून आईचं माप काढता येत नाही. तसं विश्वात येऊनच महाराज परमात्मा तपासावा लागेल. नामरूपात्मक नटलेला परमात्मा किती व्यापक विराट रूप हे आहे महाराज त्याचं. आता त्यातून महाराज सूक्ष्म बुद्धीनं मी कोण आहे हे कळवून घ्यायचंच.
पण तरी देखील प्रेमासाठी आम्हाला थोडासा भेद ठेवावा लागेल. आणि मग शेवटी काय, सगळ्याचं विचार करायला गेलं तर स्वरूपदृष्टीनं हे सगळं खोटं आहे, पण व्यवहार दृष्टीत खोटं म्हणायचं कसं? आता आम्ही कीर्तनाला उभारल्यानंतर शरीर खोटं कसं म्हणायचं? या दोन्हींचा अध्यास आहे, एकत्र आहे, म्हणून हे चालतं. या जीवदशा आहे, आणि जीवदशा जर चांगल्या कामाला वापरत असाल तर देव त्याला खोटं कसं ठरविल? यातून जीव गेल्यानंतर महाराज याला खोटं नाही आहे असे तोपर्यंत त्याला खोटं म्हणायचं नाही. कारण व्यवहार दशेत व्यवहारात सगळं व्यावहारिक पदार्थ खरे मानावे लागतील, स्वप्नात स्वप्नातले पदार्थ खरे मानावे लागतील, सुषुप्तीत सगळ्याचा लयच असतो. आणि मग परमार्थ दृष्टीनं हे खोटं आहे, पण व्यवहार दृष्टीनं व्यवहार करत असताना भेद हे बाळगावे लागतील. महाराज तुम्हाला त्रास देत असेल तर त्याला कायदेशीर त्याला तक्रार करावी लागेल, त्याला 4 बुक्या माराव्या लागतीलच, तिथं पांडुरंग म्हणून उपयोगाचा नाही. आता तुमच्या खिशातलं पैसे आणि माझं पैसे एक म्हणून जर मी तुमच्या खिशात हात घालायला लागलो तर ते परमार्थ दृष्टीने योग्य आहे? नाही महाराज, व्यवहार दृष्टीनं तुमचा पैसा तुमचा, माझा पैसा माझा. मग हे व्यवहार दृष्टीने हे भेद पाळावे लागतील, पण परमार्थ दृष्टीनं तुम्ही आम्ही सगळे कोण आहोत? एकाच मायेची लेकरं आहोत, एकाच परमपितेचे पुत्र आहोत. या निमित्तानं सगळ्या संतांनी आम्हाला व्यापक रूप कळवून दिलं. आणि ही सेवा करत असताना याच दृश्य संसारात काय टाकून काय भोगायचं यातली आम्हाला काय करून दिली, त्यांनी जाणीव करून दिली. इथं आल्यानंतर जो व्यवहार करायचा आहे त्या व्यवहारानंच हे सगळे संत धन्य बनले. व्यवहार न करता एकही संत धन्य बनलेले नाही. मला सांगा, ज्ञानोबराया देखील इथं आले, त्यांनी लौकिक व्यवहार केलाच. व्यवहार करत असताना त्यांना काही अडीअडचणी आल्या, त्याही महाराज त्यांनी समाजासमोर मांडल्या. शुद्धीपत्रासाठी तेही गेले पैठणला. आणि शेवटी ते म्हणतात, निवृत्तीनाथ दादा म्हणतात, हे मला शुद्धीपत्र मागायची गरज नाही. सोपान काका म्हणतात, मी ब्रह्मदेव आहे, मला कशाला शुद्ध व्हायची गरज आहे. मुक्ताई म्हणते, मी आदिमाया आहे, मलाही गरज नाही. ज्ञानोबराया म्हणतात, दादा असं मी म्हणून चालणार नाही. परी आत्मस्थिती राहुनी आम्ही पूर्ण काम होऊनी तरी प्रजा हे कैशेनी निस्तरेल. हे महत्वाचं आहे महाराज. या प्रजेनं काय करायचं? मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरी लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. म्हणून पुढते पुढती पार्था हे रक्षणीय लोकसंस्था, ही सगळ्या रक्षणाची जबाबदारी आमच्यावर आहे. म्हणून शहाण्या पुरुषानं महाराज अलौकिक नोहावे लोकाप्रती. तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं तरी देखील लौकिक पुरुषाचा भ्रम होऊ नये असं वागता आलं पाहिजे. न बुद्धिभेदम जनयेत ज्ञानम कर्मसंगीनाम. व्यवहारी ही दशा ही कर्मलोक आहे महाराज, हा मृत्यूलोक आहे. इथं आल्यानंतर व्यवहार करावाच लागेल. व्यवहार करायचा, पण या व्यवहारात मी आणि माझा असं न ठेवता केलेल्या कर्माचा फळाचा सगळा महाराज काय करायचा? ईश्वर अर्पण बुद्धीनं ते कर्मफळ जाळायचं आणि इथंच सगळं क्रियमान नष्ट करून आपल्याला जाता आलं पाहिजे. असं क्रियमान बनवायचं की त्या क्रियमानात एकही पापपुण्याचा दोष आपल्याला लागता कामा नाही. एक विचारानं नैष्कर्म्य दशेला जाता येतं, उपासनाही महाराज चांगली करता येते. इथं ज्ञानही शुद्ध असं दृढ अप्रोक्ष आपल्याला काय करता येतं? हस्तगत करता येतं. म्हणून इथं आल्यानंतर जे महात्मे आले त्यांनी अंतःकरणात दया घेऊनच व्यवहार केला. ती दया त्यांना पांडुरंग परमात्म्यानं दिली म्हणा, त्यांच्या अंतःकरणात स्वयंभू होती म्हणा. कारण हा दया कृपा ही सगळी दैवी संपत्ती आहे. ही दैवी संपत्ती संतांच्या अंतःकरणाशिवाय असत नाही. तुमच्या आमच्या अंतःकरणात दया आहे, पण त्या दयेमध्ये तरतम भाव आहे, पक्षपात आहे. आपल्याचा कळवळा आणि का बाळावरी नये. आपला नातू उचलताना आजीला जड वाटत नाही, पण दुसऱ्याचा काय रेडा जड आहे म्हणतात बायका. आणि मग आपलं पंढरपूरपर्यंत नेतील महाराज खांद्या घेऊन, कारण आपल्याचा कळवळा. आपलं मूल जड वाटत नाही. आणि आपल्या मशीन दुसऱ्याचं शेत खालं, काहीतरी जाता जाता ऊस खाला एखादा शाळवाचे थाटे खाली तर ते वाईट वाटत, कारण ती म्हैस आपली आहे. पीक कुणाचं असलं तरी हरकत. टिंबे स्वामी सांगतात महाराज दत्त महात्म्यात, मांजराने उंदीर धरता वाईट न वाटे सर्वता, परी मांजराने शुका धरता वाटे सर्वता वाईट. मांजरान पोपट धरला तर मारायला धावतात, उंदीर धरला तर मारायला धावत. कारण अशी एक समाज मान्यता आहे महाराज, मांजरानं उंदीरच खावावा, दुसरं काही खाऊ नाही. याचा अर्थ प्रत्येक जीवानं विधीनं वागावं, हे लक्षात ठेवायचं महाराज. तुम्ही आम्ही विधी पाळला, मांजरानं उंदीर खाऊन जगणं म्हणजे विधीनं वागण्यासारखं आहे. त्याला काय पाप लागत नाही महाराज. एक मानव शरीर सोडलं तर विधी कुणालाच नाही. इथं कुणीच धर्म अधर्म ह्या कल्पना आम्हालाच फक्त आहेत महाराज. हे भोगयुनी आहेत. जनावरात
पापपुण्याचा विचारच मांडलेला नाही महाराज. आणि जनावरासारखे आम्ही वागत असू तर महाराज मग आम्ही जनावरात जमा असल्यासारखं आहे. मग आम्ही काय करतोय, धन दारा पुत्र जन हे व्यवहार त्यांच्यातही आहेत महाराज. आणि ते जर विधी पाळत नसतील आणि आम्ही जर विधी पाळत नसेल तर मग आता सांगायची गरजच नाही. ते आणि आम्ही फरक असत नाही. म्हणून मानवी जीवन एक उत्क्रांतीसाठी दिलेला आहे, उच्च विवेक दिलेला आहे. देह जीवाचे मिळणी जो उदय तस्वे पाणी, तो विवेक अंतःकरणी जागे विजय. असा एक विवेक सदैव जागृत पाहिजे. राजहंस कसा महाराज दुधात मिसळलेलं पाणी काढतोय, तो पाण्यात मिसळलेलं दूध नव्हे, दुधातलं पाणी काढतोय आणि दूध पितोय. मिल्को टेस्टरला हे घडणं शक्य नाही. राजहंस म्हणजे काय, आम्ही पाणी घालूनच घालाय नेत आहोत. माझा अनुभव सांगतो, तुमचं काय असेल ते. कारण आमच्याकडे पाणीदार दूध आहे, त्याला पाणीदार दूध म्हणतात. आणि मग त्यात किती महाराज बघितलं तर ते ताकापेक्षा पातळ असतं. असं दूध आम्ही घालणारे डेअरीला लोक. आणि मग त्यातलं राजहंसासमोर ठेवलं तर राजहंस चोच देखील महाराज बघणार देखील नाही त्या भांड्याकडे. म्हणजे संत व्यवहार करत असताना परमार्थी दृष्टीनं करतात. तुम्ही आम्ही व्यवहार करताना महाराज संसारी दृष्टीनं करतो. तुकोबरायाने प्रपंच केला पण परमार्थी दृष्टीनं केला. आम्ही तुम्ही व्यवहारात देखील वागतोय ते अगदी संसारी नजरेनंच वागतो. म्हणून आमच्या अंतःकरणात दया नाही. म्हणून जीवाची दया ही मर्यादित आहे, देवाची दया पक्षपात करणारी आहे. देवाची दया समुद्रमंथनात तुम्हाला कळून आली असेल. त्याने महाराज देवांना अमृत दिलं प्यायला, दैत्यांना काहीच पिऊ दिलं नाही. राहूची महाराज मान उडवली देवानं सुदर्शन चक्रानं. शेवटी काय, देवही दयेच्या बाबतीत पक्षपाती आहे पण संतांची दया मात्र सर्वावर समान आहे. दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दाशी. आपल्या मुलावर प्रेम करणं काय आणि दासादाशीवर करणं काय महाराज. म्हणजे हे दया हे संतांचं काय आहे, मूळ ठिकाण आहे. जिथं दया आहे तो संत आहे महाराज, हे लक्षण आहे. जिथं विवेक आहे तिथं संतपणा जागृत आहे. जिथं विवेक नाही त्यांना संत म्हणून म्हणतात. संत तेत विवेका असणे की ज्यांचं अंतःकरण दयेनं भरलेलं आहे ते महात्मे जगत कल्याण करूच शकतात महाराज. दया नसणारा पुरुष जगाचं कल्याण करू शकत नाही. कारण त्याला दुसऱ्याची कळच येत नसेल, तो कसं कल्याण करणार दुसऱ्याचं. म्हणून संतांना नारद वसुदेवांना सांगतात भागवतामध्ये महाराज की कृष्ण परमात्म्याला वसुदेव म्हणतात मला तू उपदेश कर, कारण तू ब्रह्मज्ञानाचं कोठार आहेस. देव म्हणतात मी तुझ्या पोटाला आलेलो आहे, मुलानं बाबाला शिकवणं बरं नाही, या न्यायानं मी तुला ज्ञान देणार नाही. तुम्ही एखादा सद्गुरू बघा. नारद महर्षी वसुदेवांना भेटले आणि त्या नारद वसुदेव संवादामध्ये वसुदेव नारदाची स्तुती करताना म्हणतात कृपा ज्यांचे निजीवे झाली, दया ज्यांचे निजीवे वाढली, कठीणत्वाची काठी मोडली, समोळी उपटली निष्ठुरता. दया ज्यांचे निजीवे झाली, दया ज्यांचे महत्वे व्याली, दया ज्यांच्या कृपाप्रसादानं वाढली, जिथं जगते महाराज ते संतांचं हृदय आहे असं वसुदेव नारदांना सांगतात. आणि मग त्याचं लक्षण सांगत असताना ते सांगतात तुवा व्यास दे कोणी सज्ञान, उपदेशील ब्रह्मज्ञान, ध्रुव बाळक केवळ ज्ञान म्हणून जाणून पेक्षशी, केवळ वाटपाडा कोळीक, भजने विनय कायक, महाकवी केला वाल्मिक, अमर आवश्यक वंदिती त्याशी, देखोनी ज्यांची ग्रंथासी, सुख ओसंडे सदाशिवासी, ऐसा तो कृपाळू होसी, अनाथासी कुआसा. व्यास महर्षी ज्यावेळी उपदेश केला महाराज व्यासांना नारदाने, त्यावेळी व्यास सज्ञान आहेत असं काही त्यांनी मांडलं नाही. ध्रुव बाळ लहान होता म्हणून तिथे काही नारदांनी भेद केला नाही. वय किती आहे आणि त्यांची बुद्धिमत्ता किती आहे यामध्ये नारदांनी कधीच भेद केला नाही. नारदांनी अधिकारी शिष्य पाहिला आणि आपलं ज्ञान प्रसृत केलं. म्हणजे उच्च नीच भाव साधूकडे असत नाही. आणि साधू या उच्च नीच भावाच्या अपपर भावाच्या पलीकडे गेलेला असल्यामुळे महाराज खरं प्रेम, खरी दया, खरी कृपा ही साधूंच्या अंतःकरणातच वास्तव्य करते. म्हणून तुकोबाराय त्यांचं संतांचं लक्षण सांगताना सांगतात भूतांची दया हे भांडवल संता, भूतांची दया हे भांडवल संता, भूतांची दया हे भांडवल संता, भूतांची दया हे भांडवल संता. आपुली ममता नाही देही, आपुली ममता
भूतांची दया हे भांडवल संता भूतांची दया हे भांडवल संता आपुली माता नाही देही आपुली माता नाही देही आपुली माता नाही देही आपुली माता नाही देही भांडवल संता भांडवल संता भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही. भूतांची दया सर्व भूतमात्राविषयी समभाव अपपरभाव तिथं असत नाही महाराज. म्हणून त्यांच्या दयेला एक उच्च निरपेक्ष दया म्हणावी. ही सापेक्ष दया असत नाही. ही वस्तू पाहून केलेली दया नव्हे, व्यक्ती पाहून केलेली दया नव्हे. म्हणून संत अतिशय निर्विशेष भावाला पोचलेले असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी जो भाव उच्चतम वास करत असतो तो महापुरुषांच्या ठिकाणी सगळीकडेच दिसून येतो. कमी अधिक प्रमाणात दिसून येईल हा भाग वेगळा. ज्याची उपासना ज्याचं जसं महाराज पूर्व पुण्य बलवत्तर असेल तसं संतांनी कार्य केलं. म्हणून आग्रहानं अट्टहासानं जे संत सगळे आमचे महापुरुष झाले त्यांनी अजिबात महाराज निष्काळजी केली नाही परमार्थामध्ये. चोखोबार या जातीनं कोण होते महाराज, पण मंगळवेड्याला कुस घालायला ज्यावेळी बोलवायला लोक आले 4 महिने कुस बांधायचं काम, गाव कुस बांधायला सुरू होतं. 4 महिने लोटले याच रीती आणि मग अचानक एक दिवस कुस कडाडलं आणि तयाखाली बहु महारचूर झाले. चोख्याने अर्पिले प्राणदेवा. पांडुरंग परमात्म्याला नामदेवराय सांगतात की चोखोबार या बांधकामाच्या निमित्तानं गेले, 4 महिने तिथंच थांबले आणि मग कुस कडाडले. एक दिवस अंगावर पडलं आणि चोखोबार यांचा त्यात देहांत झाला. त्यावेळी देव म्हणे नामा जा त्या ठिकाणी आणि तिथून चोखोबार यांच्या अस्थी आण म्हणाले. नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या. देव म्हणतात विठ्ठल नाम जयामध्ये निघे. नामदेवरायांना आश्चर्य वाटलं महाराज, आम्ही जिवंत असताना विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर मी अभिमान धरतोय म्हणाले आणि ज्यांच्या मरणानंतर अस्थीसुद्धा काय म्हणतात विठ्ठल विठ्ठल. महाराज अभिमान रहित नामदेवराया झाले. नामदेवरायांना अभिमान सूक्ष्म होता तो देखील गेला निघून आणि चोखोबारायांच्या अस्थी मग त्यांनी महाराज कानाला लाव्यावात आणि आपल्या अंचळात भरून आणल्यानंतर देवाच्या अंचळी उठला गज विठ्ठल नाम अंबर गरजत असे. पंढरीत आणल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने घेत असे पांडुरंग पितांबरी. त्या पितांबरात अस्थी घेतल्याने स्वतःच्या हस्ते चोखोबारायांना समाधी दिली महाराज. इथं मांसचर महाड देवा अवघीच घोड. देवाला महाराज फक्त त्यांची साधना त्यांचा भाव हेच दिसतो. याच्या पलीकडे जात व्यक्ती काही देव पाहत नाही. पण शुद्ध भक्तीनं जर चोखोबाराया आग्रहानं जीवनमुक्त होत असतील, एवढ्या उच्चावस्थेला जात असतील तर आम्हाला काय अडचण आहे मला सांगा. फक्त आम्ही अट्टहास धरायला पाहिजे, आग्रहानं अशी सेवा केली पाहिजे. तेही संसारीच होते. चोखोबारायांनी मुलं बाळ सगळा संसार केला, दृश्य प्रपंच त्यांनी भोगला. तुकोबाराय तर प्रपंच रचना ही सर्व भोगुणी त्यागिली. नाथांचा संसार तर वैभव संपन्न होता. मोठ्या मोठ्या जनकांनी यज्ञवल्क्यांनी महाराज संसार केला. पण ह्या सगळ्यांच्या अंतःकरणात महाराज पूर्वी मायाजाळ, संसार, भवनती, भवसिंधू याच्याविषयी विचार जागृत होता. म्हणून आपुलिया अंगे तोडी मायाजाळ ऐसे नाही बळ कोणांगी. ते पुढे सांगतात ह्या सगळ्यांचा त्याग करता येईल, पण नावरे हे वाचा आणि मन, मन आणि वाचा आवरायची, इंद्रिय आवरायची इतकी सोपी गोष्ट नाही. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्प आहे आधी इंद्रिय आवरता आली पाहिजे, मग वासना शांत होईल. आणि वासनेचा क्षय झाला की मनात संकल्प उठायचे बंद. वासनाच शिल्लक असेल तर मग बुद्धीत वास्तव्य करून राहते. ती बुद्धीत वास्तव्य केलेली वासना ती पूर्वीची कर्मच म्हणजेच वासना महाराज. फक्त रूपांतर झालं की ती वासनेत होत आहे. तसंच कर्म करायची वासना शिल्लक राहते आणि पाप पुण्य रूपात दृष्टोत तयार होतं. हा कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. कर्म तुम्हाला आता चहा आवडतोय का? मागल्या जन्मात चहा प्यायलेला आहे तुम्ही जास्त. आता भजनाला काय आवडतं तर भजन पहिलं ऐकलेलं आहे. सिनेमाला जावं का वाटतं तर महाराज तेच कर्म संस्कारात भरलेले आहे. मग एकदा प्रारब्ध वर्तमान जन्माला सुरू झालं की मग तसाच ते व्यवहार मांडायला सुरुवात करतात. मग परदेशात असो आणि हमीदवाड्यात असो कुठं असो, हा एक महाराज एक पद्धतीचा कर्माचा ठासून भरलेला. आज जसा दारू गोळा दारूत भरावा फटाक्यात आणि महाराज त्याची वात काढावी आणि त्याला मग काय लावावी,
उदबत्ती लावावी आणि मग एकदा जो आवाज सुरू होतो तो असा आवाज सुरू होत राहतो. मग या जन्मात हमीदवाड्यात, पुढल्या जन्मात पुढल्या गावात. पण हे आवाज काय आमचे बंद झालेले? जन्म मरणाच्या ह्या खेपामध्ये आम्ही सदैव अडकून राहिलो. याचं कारण वासना. केले कर्म झाले तेची भोगायला, हेच उपजायला भाग पडतं, हेच भोगायला भाग पडतं, हेच मरायला भाग पडतं. मग आईलीच थडी सरली माया जाळ. विचारवान पुरुषानं महाराज, नदी नाहीच मुळात, आहे कुठं? विचार करायला गेलं तर अलीकडला काठच तिचा दिसत नाही संतांना, मग पलीकडचा काठ असेल कसा? म्हणून अलीकडच काठ कोणाचा सरला त्यांचा विचार घ्यावा. नाहीतर महाराज मग भोवऱ्यात अडकलेले पुष्कळ लोक आहेत. म्हणून या भोवरे खल्लाळ घेते, पुष्कळ लोकांना या भोवऱ्यानं खाली घातलं, वर काढलं. म्हणून येतं धन्य कोण? संसारात आले पण अंतःकरणात दया. प्रत्येकाच्या जगत कल्याणाची महाराज भूमिका घेऊन आले. आपणही तरले, जगालाही तरण्याकरता ते नाव म्हणून उभे राहिले. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. असं एक निष्काम कर्मयोगाचं आचरण करणारे आमचे सगळे संत होऊन गेले. त्यात बाबांनीही महाराज आपलं आयुष्य हयात अखंड घालवली. एवढा इंद्रिय संयम त्यांनी पाळला आणि आजही त्यांच्या निमित्तानं पुण्यतिथी होते. म्हणून महान आदर्श ज्यांच्या जीवनात झालेले आहेत, एका एका गुणासाठी महाराज देव नाव काढतो. यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. आणि मग एवढे सगळे भागवत उत्तम आम्ही सगळ्या दैवी संपत्तीने युक्त असणाऱ्या संतांचं का बरं नाव काढू नये? आपले सगळे संत दैवी संपत्तीने युक्त होते आणि दैवी संपत्ती हीच मोक्षाची महाराज गुणकुसुमांची माळा आहे. याच गुणांचा आदर्श म्हणून आपण स्वीकार करायचा. होईल तेवढी त्यांची सेवा करायची. त्यांनी लिहिलेलं वाचायचं सदैव, तेच गायन करत राहायचं. याच्या पलीकडे दुसरी साधना आमच्यासाठी नाही. म्हणून आपण जे जे आपल्याला आदर्श आहेत ते महाराज अगदी निश्चित करायचे आणि त्यांचाच महाराज तो मागोवा घ्यायचा. आता बदल करायचा नाही. एक संत, एक पंत आणि एक ग्रंथ झाला तरी पुष्कळ आहे. तीच श्रद्धेने आपण वाटचाल करावी. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे सगळे वारकरी संप्रदायातले, अन्य संप्रदायातले विचारवंत जे आले, इहलोकात आले. आल्यानंतर काय केलं? येथे उपकारासाठी उपकारच केला, दुसरं काही केलं नाही. आले घरजा वैकुंठी. धन्य ते संसारी, 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 संसारी, धन्य ते 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 उपकारासाठी
विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई साधू महात्मे जे कार्य करतात लौकिक दृष्टीनं आम्ही त्याच्याकडे बघत असतो. आमची बघण्याची दृष्टी आधी भौतिक आहे, आम्हाला आध्यात्मिक नजर आलेली नाही. पण सगळे संत महात्मे बघत असताना मी देहाधिक नामरूपाधिक या अवस्थेतून बघत असतो. पण जे महात्मे महाराज ज्ञानोबराय सांगतात, गीताकारही सांगतात, निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संनिर्गच्छन्त्य मूढा पदमव्ययंतत. यावर ज्ञानोबराय सांगतात, जया पुरुषांचे काम मन सांडून गेली मोहमान वर्षांती जंशी घनाकाशाते निकवड्या निष्ठराव बगीजे जीवी सोयरा तैसे नागवती विकारावे टाळूजे फळदी केळी उन्मळे तैशी आत्मलाभे प्रबळे जयांची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे आगी लागली या रुखी देखोनी सैरा पळती पक्षी तैसे सांडिले असे की विकल्पीजे. हे अगदी सुंदर उदाहरणं माऊली सांगतात. एकापेक्षा एक महाराज. वृक्षाला आग लागली की त्यावरले पक्षी उठून जातात, एखादी केळ व्यायली की तिला कापली जाते, त्याचा घड काढून घेतला जातो. आणि मग नाना गेली अंतराळा न येतेची वन्ही ज्वाळा. एकदा पोचल्यानंतर महापुरुष ते खाली येतील का हो? पुढती जे तेत गेले ते न घेतीच मागवती पावली महोदधिका मिळाले स्रोत संशी. ज्या पुरुषांचं मन मोहमान सांडून सगळं गेलेलं आहे, आता मन उरलेलं नाही महाराज, फक्त शुद्ध वृत्ती उरलेली आहे. फक्त आता चित्ताचा चैतन्यात लय व्हायचा राहिला आहे. तेही महाराज सूक्ष्म वृत्तीने व्यवहार करत आहे. त्यातही थोडी थोडी महाराज जीवनमुक्ताला वासना देखील त्रास करते. म्हणजे कितीपर्यंत वासनेचा महाराज रेटा आहे बघा. इतकं जीवन महात्मे जगतात की त्यांच्या दृष्टीनं कंप्लीट परिपूर्ण वासना निवृत्त झालेल्या असतात. त्यांच्या अंतःकरणात जरा देखील महाराज कामक्रोधादी विषय उरत नाही. म्हणून वर्षांती जंशे घन आकाशात एकदा पावसाळा संपला की ढग कसे निघून जातात. निकवड्या निष्ठुरा. एखाद्या महाराज पैसे नसलेल्या पाहुण्याला कशी किंमत देतात लोक तुम्हाला माहिती आहे. त्याला घरात त्याला फोन सुद्धा कोण करत. उपगी जय जीवी सोयरा नैशे नागवती विकारावे ठाळूश. म्हणून शरीराच्या दृष्टीने त्यांची वृत्ती देहाकडे येतच नसते महाराज. देहावर असतच नाहीत. आसक्तीर अनभिष्वंग पुत्रदार ग्रहादिषु नित्यांच्या समचित्तत्व निष्ठानिष्ठोपवृत्तीषु. की त्यामध्ये या देहावर उदास असतात इतके की देहाच्या निमित्तानं देह म्हणजे जायाचे जैशैली म्हणतात. हे जसं एखादं मागून आणलेला देह आहे अशा पद्धतीने व्यवहार करत असतात. आणि मग इथं आल्यानंतर धन दारा पुत्र यांच्याविषयी त्यांचं अंतःकरण असं असतं की किंबहुना पुंसा पांजरिया माझी जैसा वेदाज्ञेसी तैसा भिवून असे. पिंजऱ्यात ठेवलेला पोपट जसा महाराज भिवून वागतो तसं घरात सुद्धा व्यवहार करत असताना महाराज ही माझी पत्नी आहे किंवा नाही याच्याविषयी फार त्यांचं अंतःकरण रमत नाही, रंगत नाही. म्हणून एरवी दाराग्रह पुत्री नाही जया मैत्री तो जानपा धात्री ज्ञानाशी गा. याचा अर्थ ते कुणालाही महाराज तिरस्कारानं वागवत नाहीत, कुणालाही ढकलून देत नाहीत, कुणालाही शिवेशाप देत नाहीत. आहे त्या संसारातच पण निरासक्त राहतात. कमळाचं पान कसं पाण्यात पाणी लागून घेत नाही तसं दृश्य संसारात सत्यवादी करिता संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे देहात राहत असताना अगदी महाराज धर्मशाळेत एखादा वाटसरू उतरावा तसे वागतात. म्हणून पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून या राहती तैशी असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. प्रारब्ध आहे तोपर्यंत जीवनमुक्त पुरुष राहतो आणि खरं प्रारब्ध जीवनमुक्तच भोगतो. आम्ही प्रारब्ध म्हणायचं नाही, आम्ही चांगलं कर्म करत राहायचं. तुका म्हणजे सत्य कर्मा व्हावे सही. कोण चांगलं करत असेल तर करू द्यायचं,
आपणही सत्कर्म करायचं. सत्कर्म म्हणजे वृक्ष लागवड करणे, गाईचं महाराज पालन करणं, भूतदया गायी पशूंचे पालन हे करत राहायचं. हा परोपकारासारखं महाराज पुण्य नाही आणि परपिढीसारखं पाप नाही. पुण्याय परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम, किंवा पुण्य ते परोपकार पाप ते परपीडा. पुण्य परोपकारात आहे. तुकोबारायांनी महाराज आपल्या अल्पजीवनामध्ये 42 वर्षाच्या काळामध्ये 21 वर्षे लौकिकात स्वतःच्या संसारासाठी वापरली. तिथून पुढे महाराज ज्यावेळी वैराग्यवान अतिशय विरक्तीनं भारला अंतःकरण, त्यावेळी जगत कल्याणासाठी महाराज महात्म्य अवतरले. 9 कोंबऱ्याला बाजार असायचा, तिथं बाजारपेठेत कोणाला महाराज डाग उचलू लागायचे, कोणाचा काय बाजार भरायचा असला तर आणून द्यायचे महाराज स्वतः. तुकोबाराय स्वतः बाजार आणून देत होते महाराज. महिपती बाबांनी त्यांच्या चरित्रात कथाशी मांडलेली आहे. एक दिवस एक ब्राह्मणाची म्हातारी तेल आणण्याकरता हातात नळा घेऊन चालली होती. जुन्या काळात नळ्यातून तेल आणत होते, बैलगाडीला नळे असायचे बऱ्याच. आणि मग 4 पैशांनी नळा घेऊन म्हातारी चालली होती. ती म्हातारी वाकत चाललेली बघली. महाराजांनी बघितलं, म्हणाले आजी तुम्ही चाललाय म्हणाले कशासाठी, तर तेल आणण्याकरता. तर म्हणाले मी आणून देतो म्हणाले, तुम्ही जा घरला. म्हातारीला पाठवलं. महाराजांनी नळा घेतला तिचा आणि 4 पैसे घेऊन गेले. येताना दिवसभर बाजारात आपला परोपकार म्हणून लोकांना मदत करावी म्हणून महाराज जात होते. कुणाचा बाजार भर, कोणाला मदत कर, कोणाची बैल झोप, कोणाची गाडी धर, असे करायचे महाराज. बैलगाडीतून त्या काळात व्यापार. आणि मग येताना म्हातारीचं तेल घेऊन आले आणि कर्मधर्म संयोगाने महाराज त्या म्हातारीनं ते तेल, त्या नळ्यातून आणलेलं तेल एरवी लवकर सपायचं, पण महाराजांनी आणल्यानंतर ते तेल महाराज महिनाभर वाढ गेलं. आणि हे बोलता बोलता म्हातारी सगळ्या चौकात अशी एका 4 बायांना बोलली. मग अशा घटनेचा प्रचार व्हायला काय वेळ लागतोय महाराज. एवढं तेल महिनाभर वाढ गेलं असं म्हणाल्यानंतर तुकोबारायांच्या हातात काहीतरी शक्ती असली पाहिजे, सामर्थ्य असलं पाहिजे. म्हणून महाराज सगळ्या गावकऱ्यांच्या आस्ते 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 सगळं नळनी पैसे कोणाकडे यायला लागलं, महाराजांच्याकडे. महाराजांच्या चरित्रात असं गळ्यात सुद्धा नळ अडकले महाराज तुकोबारायांच्या. त्यांच्या हातात नळे अडकले तेलाचे आणि मग पैसे. आणि महाराजांना कुणाच्या नळ्यात केवढं तेल आहे कुठलं माहिती हो महाराज. तिथं वाण्याजवळ नेऊन ठेवलं की मग पांडुरंग परमात्म्याने जेवढं ज्याचं आहे तेवढंच त्यात पडायचं तेल, अशी कथा आहे. आणि मग महाराज आणलेलं तेल पुष्कळ दिवस पुरायचं. आणि हा नळ घेऊन जाणारे तुकोबारायांना महाराज ज्यावेळी जिजाईनं बघितलं त्यावेळी सगळ्या गावाला महाराज जिजाईनं काय दिलं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. माझा नवरा साधा आहे म्हणून त्याचा वापर करता का म्हणाले. म्हणजे परोपकारासाठी तुकोबारायांना देखील हे सगळं तुकोबारायांनी कार्य केलं. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्ताशी ते आले करावेशे. परोपकार काही ठाकला तो केला, परोपकार केले हे शरीर कष्ट होणे. हे शरीर कष्ट जगताच्या कार्याकरता वापरलं. महाराज एका शेतकऱ्यानं अर्धामन दाण्यासाठी महाराजांना माळ्यावर बसवलं. करंजाई मावल्या म्हणून तिथं देवी आहे, देवीचं छोटंसं मंदिर आहे. त्याच्या पलीकड इंद्रायणीच्या काठाला शाळावाचं शेत होतं महाराज. तो शेतकरी शाळू ओरड्याला आलेला महाराज. आता पाखराच्या राखणीला त्यांनी माळा घातलेला. माळ्यावर महाराजांना म्हणाले तुम्ही आता हरिचिंतन इथं करता तेच माळ्यावर बसा, मी तुम्हाला अर्धा मन दाण्याचा करार करतो. 8 पायलीसाठी महाराजांना कशावर बसवलं, सांगितलं पक्षी राखायचे. महाराजांनी काही चूक केली नाही महाराज, पक्षीच राखले, दुसरं काही केलं. तुम्हाला काही कथा सांगायची गरज नाही महाराज. आणि मग सांगितलं. आणि मग स्वस्त धारण ज्या भागाला आहे त्या भागात हा शाळू खरेदी करण्याकरता, बाजार खरेदी करण्याकरता हा शेतकरी निघून गेला. महाराज तिथंच बसून राहिले. संध्याकाळी जेवायला देखील घराला आले नाहीत. जिजाई सांगते, काशीबाईंना म्हणते की बाबा कुठं बसलेत बघ. म्हणाले ते जेवल्या खेरीज आपण जेवत नव्हते त्या. आणि मग असं शेत राखायला घेतलं. हे सवंगणीपर्यंत हे कळाल्यानंतर मग तिथं जेवण आणून द्यायला लागले महाराज. महाराज रात्रंदिवस माळ्यावरच हरिचिंतन करायचे. इंद्रायणीची आंघोळ करायची, पांडुरंगाची पूजा, काकड आरती करून महाराज आणि परत माळ्यावर जाऊन बसायचे. आणि मग ते लहान लहान पक्षी बसले तर मग हे ईश्वराचे जीव क्षुधातुरास्ती सर्व. एक दाना खाताना आनंद वाटायचा तुकोबारायांना. हे लहान लहान पिल्ले आहेत, एकच दाना खात्यात म्हणायचे. आणि यांचा विशेष एवढा आहे पांडुरंग आम्हाला वाटतं, खात्यात नाही जात्यात, जाताना काही नेत नाही. हे तुकोबारायांना आवडतं. आम्ही खातोय आणि बांधून नाही नेतोय महाराज. आम्ही देखील शिकण्यासारखं आहे पुष्कळ. ते एक दाना टिपायची नाही, निघून जायची. का बरं यांना गोफण घेऊन उडवावं. पक्षी राखायचे आहेत. बरं करार ठरलाय 8 पायलीचा, पक्षी राखायचे म्हणून. आणि महाराज सत्यवादी असल्यामुळे
मग आता या पक्ष्यांना थंड वाजते म्हणून संध्याकाळी महाराज शेणपुटाची आगटी करून तिथं त्यांनी गोबर पेटवून महाराज मोठा काय केला, धग कायमस्वरूपी अग्नी पेटवून ठेवला. आणि मग त्या धुराच्या साह्यानं सगळे पक्षी, देशीचे पक्षी निश्चित सकळही नित्य नित्य येते तेथं. आणि मग कनक हाताचे वैष्णव भक्त संतोष पेंशा पावत महिपती बाबा म्हणतात, काय तुकोबारायांना आनंद व्हायचा. आता देशोदेशीचे पक्षी यायला लागले. महाराज आता असं जर खायला मिळायला लागलं तर रोज असं जेवणाने कीर्तन झालं तर घरला कशाला जाता मागे. तसं प्रत्येकांची व्यवस्था केल्यानंतर का बरं येणार नाही, सगळे पक्षी तिथं यायला लागले. आणि मग याज सारी के देवादि देवा मज करशी केधवा, तुझं वाचवणे केशवा कोण हे वा पूर्वील. माझ्या जीवाचं या पक्षासारखं अंतःकरण कसं करशील, कधी करशील. कारण ही निर्वाहाची चिंता करत नाही, आता पुरतं खातात आणि उठून जातात. तुझ्यावर विश्वास आहे, उद्याचं मिळेल का नाही याची ते चिंता करत नाही, काही परिग्रह करत नाही. बरं भीती आहे, एक दाना खाताना ती इकडे तिकडे बघतात, किती त्यांना भय आहे. आणि मग एवढं भिवून ती दुसऱ्याचा एक दाना टिपतात. आणि महाराज कोणतरी यांना हिंसा म्हणून मारत असेल तर किती पाप करत असेल. तर कुमारांनी चांगलं मांडलंय महिपती बाबांनी चरित्रामध्ये. आणि मग हे बघितल्यानंतर त्यांनी महाराज एक महिना गेला आणि शेतकरी आला त्यावेळी त्या कणसावर एकही दाना ना, सगळे पिश्याच होते महाराज, काळी कणस आणि पिश्या. हे बघितल्यानंतर त्या शेतकऱ्याला राग आला. महाराजांना मनकटाला धरून खाली ओढलं आणि मग शिव्याशा भांडणं सुरू झाली. महाराजांनी मग शेवटी घर लिहून घेतलं महाराजांचं बदल्या, कारण जे धान्य होणार होतं ते 2 खंडी आणि आता राहिलं काहीच नाही. मग घर लिहून घेतलं. महाराजांचं तरी काय होतं, आम्ही सदैव सोडके जवळी येतात, पहिलं सगळं महाराज संपले. आणि मग काय द्यायचं त्याच्या उतराई होण्याकरता. आणि मग शेवटी करार ठरला. आता तो गावचा पंड्या असा आम्ही भरून घेणारा, शेतसारा भरून घेणारा तो अधिकारी, तो म्हणाला आता महाराजांचं घर लिहून घेतलंय, पण आता राहिलेलं धान्य ते मळून महाराज तुम्ही आणा म्हणाले, कारण 4 दाणे असतील ते तरी मिळतील तुम्हाला. आणि ज्यावेळी अधिकारी महाराज ते सगळे लोक देशमुख वतनदार गेले निघून बघायला, त्यावेळी सगळ्या कणसांना महाराज भरून दाणे आलेले होते. पिशाची कणशे झाली साची, हे तो करणे विठोबाची, देवाशी चिंता तुकयाची, विस्मित जन बघत पाहती. सगळे जन विस्मित होऊन पाहायला लागले. महाराज मगाशी पिशाला एकही दाना नव्हता आणि आता काय झाले हो, सगळे दाणे भरले. आणि मग सांगा तुकोबारायांनी सामान्य जीवाला खाण्याकरता उसंत दिली, नुसती वेळ दिली. काय घरला घेऊन गेले ते दाणं घेऊन, आहे तिथं हात वर न करता महाराज स्वस्त बसले महिनाभर. तेवढ्या त्या खालेल्यामुळं महाराज पांडुरंगाला एवढं द्यावं लागलं. मग पिशाला जर कंस भरून दाणं देत असेल, हा तुकोबारायांचा जर निश्चय असेल, तर आम्ही वारकऱ्याने का बरं तळमळायचं. 2 टन कमी होईल नाही तर 2 टन वाढवणार, असं एक समजूत आमची पटवून घेतली पाहिजे महाराज. आणि मग शेवटी मजूर लावणी वेटाळलेले शेत गोळा केला सगळा एकत्र महाराज. आणि मग त्याची रास केली. रास केल्यानंतर 17 खंड्याचे आले गणित, विस्मित जन सकळीक, सगळेजण विस्मित झाले. सगळ्यांना आनंद झाला. महाराजांना 2 खंडी धान्य होत होतं त्या शेतकऱ्याला, आता मळल्यावर 17 खंडीचं गणित आलं. आता तो अधिकारी म्हणाला तुझं 2 खंडी नियमाचं बाबा घे आणि 15 खंडी महाराजांच्या घरला पाठवून द्यायचं. महाराजांनी तेच धान्य विकून महाराज पांडुरंग परमात्म्याच्या भोवतीच्या ओऱ्या बांधल्या. महाराजांनी बांधलेल्या ओऱ्या आजही हलवलेल्या नाही. सांगायचा हेतू इतकाच की महाराजांनी जे कार्य केलं परोपकार भावनेने केलं. परोपकारासाठी साधू जेवढे वागतात, गंगा रोज नित्य सूर्य चंद्र महाराज ही निष्काम कर्माची मोठी मोठी उदाहरणं आहेत. तसे सगळे संत महाराज मान मोहाच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांना कसलीही वासना उरलेली नसते. व्यवहारासाठी खोटं बोलावं हे त्यांच्या जन्मातच पटत नाही. लटिके वचन नाही, कधी खोटे बोलत नाही. आम्हाला खोटं बोलायचं, खरं बोलायचं आम्हाला माहितीच नाही. संतांना खोटं बोलायचं माहिती नाही आणि आम्हाला खरं बोलायचं माहिती नाही. नुसतं धर्मराजाला नरोवा कुंजरोवा म्हणायला लावलं कुणी, कोणती तर माणूस होता, देवाने बोलायला लावलं महाराज. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. अंगठा धर्मराजाचा गळून पडला महाराज स्वर्गाला जात असताना. एकदा खोटं असंशय निसंशय नाही, थोडं संशयानं बोलला. हत्ती किंवा माणूस असेल, नरोवा कुंजरोवा. एवढ्यासाठी महाराज विमानात बसताना इंद्रभुवनाला जाताना अंगठा गळून पडला. आमचं काय काय वर जाईल हे तर तपासायला पाहिजे. गाळायचं राहू दे महाराज.
वरच जाणं शक्य नाही, कारण आम्ही मिनिटाला 65 वेळा खोटं बोलणारे लोक, सेकंद 60 असतात, आम्ही 5 वाढच बोलतोय म्हणायची वेळ आहे. आणि मग एवढी सत्याची खरे बोलले तरी फुकासाठी जोडे, का बरं देव जोडला जाणार नाही? खऱ्यात एवढं सामान नव्हे, खरं हाच देव आहे. सत्य सत्यमेव जयते, उपनिषद सांगतात सत्याचाच विजय होतो, सत्य हाच परमेश्वर आहे. म्हणून सत्य असत्य असे मन केले वाही तुकोबारायांनी सांगावं, मानिले नाही बहुमता. सत्यावर एवढा तुकोबारायांचा विश्वास होता. देहावर उदास होते महाराज. देहाविषयीची भावना काय विचार, देहाचा विसर पाडी मज. म्हणून मोठ्या मोठ्या महापुरुषांना जे घडलं नाही महाराज, ते आपल्या साधू संतांनी इहलोकामध्ये निर्विकारता संपादन करत असताना एवढे कष्ट घेतलेत. म्हणून मोठ्या मोठ्यांच्या चरित्रापेक्षा संतांची चरित्र महाराज वंदनीय आहेत. तुकोबारायांचं चरित्र, ज्ञानोबारायांचं चरित्र ही सामान्य असामान्य चरित्र आहेत. काय चरित्र असामान्य आहेत? त्यांची वर्तणूक ही देवाच्यानं देखील घडणं शक्य. विश्वामित्रांनी महाराज राजसभेत उतरल्यानंतर वशिष्ठ मुनी इंद्राच्या सभेत विश्वामित्रांना म्हणाले, या राजर्षी. राजर्षी म्हटलेल्याचा राग आला महाराज, कारण त्यांना ब्रह्मर्षी म्हणून घ्यायचं होतं विश्वामित्रांना. वशिष्ठांनी म्हटलं नाही, कारण तोपर्यंत ब्रह्मर्षीची त्यांची योग्यता नव्हती. आणि मग त्याच्यासाठी जो वाद सुरू झाला महाराज, त्या विश्वामित्रांनी वशिष्ठांची 100 मुलं मारली, पुढं नातूही मारले, पोटातल्या मुलावरही महाराज त्यांनी मंत्रप्रयोग करून मुलं मारली. एवढ्यावर थांबले नाहीत महाराज. त्या वशिष्ठांचा आश्रम भरपूर वेळा त्याने मोडायचा प्रयत्न केला. सरस्वती नदीच्या काठाला आश्रम, वर चढावर आश्रम विश्वामित्रांचा, सखलात आश्रम वशिष्ठांचा, नदीच्या अलीकडे विश्वामित्र, पलीकडे वशिष्ठ महाराज. आणि मग सरस्वती नदीला एक दिवस म्हणाले विश्वामित्र, या वेळेच्या वर्षा ऋतूमध्ये एवढा महापूर आला की वशिष्ठांचा आश्रमच काय करून टाकतो. सरस्वतीला महाराज अडचण झाली. वशिष्ठ ही ब्रह्मर्षी, त्यांचा जर मी कोप स्वीकारला तर माझं चांगलं होणार नाही. विश्वामित्रांचं नाही ऐकलं तर हा विश्वामित्र सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य बाळगणार आहे. याचंही नाही ऐकावं तर मला त्रास होणार. काय करायचं या द्विधावस्थेत महाराज? तिला ते कर्म करू वाटलं नाही, म्हणून सरस्वती नदीनं महाराज वशिष्ठांचा आश्रम धुवून घालवला नाही. त्या बळानं रागानं शाप दिला क्रोधानं विश्वामित्रांनी, तू रक्तमासानं भरून तुझं पाणी धुसर होईल, तुझं पाणी लाल होईल. आणि आजही सरस्वतीचं पाणी थोडंसं लालच आहे असं म्हणतात. प्रत्यक्ष काय पाहिलं नाही, पण सरस्वती नदीला देखील शाप दिला विश्वामित्रांनी. मग पण मात्र आपला क्रोध आवरता आला नाही. त्यावरही महाराज विश्वामित्रांचा राग शांत झाला नाही. म्हणून एक दिवस वशिष्ठांना मारण्याकरता त्यांच्या आश्रमाच्या मागे एका झाडावर चढून बसले आणि मोठा चिरा दगडाचा घेऊन वर बसले. आणि वरून महाराज त्या आश्रमात वरून सोडायचं आणि वशिष्ठांना मारावं. वशिष्ठांनी अरुंधती बसले होते महाराज. पौर्णिमेची रात्र होती. पौर्णिमेचं चंद्राचं तेज इतकं सफेद होतं लख्ख महाराज. अरुंधती म्हणते, स्वामी आज चंद्र किती पूर्ण कळेनं प्रकाशलाय, किती सुंदर तेज चंद्राचं पडलंय म्हणाले. आणि हे तेज बघितल्यानंतर किती आल्हाद वाटतो म्हणाले. वशिष्ठ म्हणाले, अरुंधती ह्या चंद्राचं तेज काय सांगतेस म्हणाले. माझ्या विश्वामित्राच्या तपाच्या तेजापुढं हा चंद्र फिका आहे. असं हे ऐकलं कोणी महाराज? झाडावर बसलेल्या विश्वामित्रांनी. काय ऐकलं? माझ्या विश्वामित्राच्या तपाच्या तेजापुढं, हे माझ्या शब्द घातलेला जे ऐकला त्यांनी महाराज, तो वरला दगड त्यांनी बाजूला सोडला, खाली उतरले आणि महाराज साष्टांग दंडवत घातला. आणि त्यावेळी म्हणाले, या ब्रह्मर्षी. मला सांगायचं इतकंच आहे, राजर्षींनी ब्रह्मर्षी म्हणण्याकरता फरक केवढा उरला होता? अहंकार शिल्लक होता. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. एवढं तप महाराज. काय विश्वामित्रांची तपश्चर्या वशिष्ठांनी मान्य करावी, पण अहंकार शिल्लक असल्यामुळे महाराज देहाभिमानाचा वारा होता. देह अहंकार, बुद्धीचा अहंकार, परिस्थितीचा अहंकार, अंतःकरण गुणाचा अहंकार, वेगवेगळे अहंकार जीवाला धरून राहिलेले आहेत. आणि मग तो अहंकार ज्यावेळी महाराज निघून गेला, निराभिमानी झाले, नमस्कार केल्यानंतर मग या ब्रह्मर्षी म्हणाले. म्हणजे शेवटी काय, एवढ्या मोठ्या तपस्वी पुरुषाला देखील महाराज अंतःकरण जर महाराज शुद्ध आणि अतिशय स्थिर करायचं असेल तर या विकारांना त्यानं बाहेर काढलं पाहिजे. म्हणून चित्तसंग दोष आहे, संग दोष जिंकले पाहिजेत. आणि ज्यांनी जिंकले त्यांना
त्यांना जिन असं म्हणतात. म्हणून वर्धमान हे जिन आहेत, महावीर आहेत. महावीर विक्रम बजरंगी. भगवान मारुतीराया महावीर आहेत महाराज. आम्ही नुसते वीरही म्हणून घ्यायला तयार नाही महाराज. आम्ही हरीचे झुंजार किंवा झुंजारती विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या. विष्णुदासाचं एक वैयक्तिक काय आहे, एक तप आहे, एक स्वतंत्र साधना आहे. म्हणून साधना करत असताना अशा महापुरुषांचं समोर जर जीवनचरित्र आम्ही ठेवलं, त्यांचं वर्तणूक पुढे ठेवले तर या अभंगातून महाराज त्यांची 4 लक्षणं त्यांनी सांगितले. देहावर उदास असतात, खोटं बोलत नाहीत आणि वाणीनं मधुरा वाणी होटी. तुका म्हणे वाव पोटी. कोणालाही बोलताना साचे आणि मवा भिजले आणि रसास गोड बोलतात, मृदू बोलतात, वाणीमध्ये दोष असत नाहीत. विरोध वादबळी प्राणता पढाळी किंवा वर्मस्पर्शानं बोलत नाहीत. उपहास छळू वर्मस्पर्शो आटू वेगोविंदानु आशा शंका प्रतारणू. हे संन्याशी अवगुणू जयावाच्या. ज्यांच्या वाणीनं हे सगळे दोष महाराज टाकलेले आहेत तोच महात्मा. मग कसं बोलतात ते तर शब्दपाठी अवतरे कृपा आधी. महापुरुषांच्या बोलण्यात कृपा आधी बाहेर पडते, मग शब्द येतोय मागून. म्हणून ती इतकं जपून बोलतात. म्हणून जपून बोलणारी माणसं महाराज आपण ही जपायला पाहिजेत. नाहीतर हे शांत आहे हे बोलण्याला जरा कमी पडते, जरा तिखट पाहिजे महाराज. ते मिरच्या खाऊन बिऊन हे देवाजवळ असलं काही चालत. मोठेपणा, खोटेपणा, रागीटपणा देवाजवळ अजिबात चालत. तो धटा असे धट, हलकट असे हलकट आहे महाराज परमात्मा. तो कुणाचं कधी काय करेल सांगता यायचं नाही. पण तो गायीसारखा दीन होतो भगवत भक्तासमोर. एवढा नरसिंह भगवान नारद महर्षींना जाताना पितांबर महाराज थरथरायला लागले. जाता येईना. महालक्ष्मीला पुढे केली, जाता येईना तिला. शेवटी भक्त प्रल्हादांना पुढे सोडल्यानंतर आपल्या जिभेनं चाटायला लागले महाराज. नरसिंह भगवान निष्पाप निष्कलंक भगवत भक्ता समोरच परमात्मा दीन होतो महाराज. म्हणून असा दीन होणारा परमात्मा कुणालाही आकळला जाणारा नाही. पण महान भगवत भक्तांना मात्र तो पायी लोढण घेतो. म्हणून सुदाम्यासाठी देव पुढे धावून आले, शबरीसाठी धावून आले, विभीषणासाठी धावून आले. ही चरित्र बघितली तर महाराज आपणही तसं वर्तणूक केली पाहिजे. म्हणून हे महात्मे आले विकारी जगतात, पण एवढी नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळलं, एवढे इंद्रिय निग्रह केला. अहो आहे त्या संसारात राहून एवढा त्याग करणं सोपी गोष्ट नाही महाराज. म्हणून संसारी संत जेवढे जेवढे होऊन गेले तेवढे फार कष्ट घेतला महाराज. संन्यासी संतही होऊन गेले, ब्रह्मचारी संतही होऊन गेले, अन्य क्षेत्रात मोठे मोठे कार्यकारी लोक होऊन गेले महाराज. आकाशाला गवसणी घालणारे महाराज उद्योगपती होऊन गेले, मोठे मोठे अभिनेते, क्रीडा क्षेत्रातले लोक होऊन गेले. त्यांची सुद्धा चित्तशुद्धी होतीच महाराज, नाही असं म्हणता येणार नाही. फक्त त्यांनी मार्ग स्वीकारला वेगळा. मोठ्या मोठ्या गायिका होऊन गेल्या महाराज. आता मंगेशकरांच्या सारख्या गायिका काय गाणी वगैरे जरी गायली असली तरी महाराज त्यांनी अखंड ब्रह्मचर्य पाळलं आणि त्यांचं ते ब्रह्मचर्य त्यांच्या कंठातून बाहेर पडलं महाराज. जगाला त्यांची मोहिनी का लागते हो तर ते तप आहे, काहीतरी इंद्रिय निग्रहाचं केलेलं तप आहे महाराज. जिजाईंचं तप, शिवाजीराजांचं तप, शहाजीराजांचं तप, संभाजीराजांचं तप आहे महाराज. त्यांनी केलेल्या तपाचा आम्ही कधी विचार केलेला नाही. म्हणून कोणालाही महाराज अगदी समाजसुधारक होऊन गेले. हे सगळे तपस्वी महात्मे आहेत, आम्हाला ते वंदनीय आहेत. आम्ही त्यांची चरित्र वाचली पाहिजेत. त्यांच्या चरित्रातला एक एक गुण घेतला तरी महाराज पुष्कळ आहे. असे महात्मे कालपरत्वे युगपरत्वे येतात. नाम रूप बदलून आले तरी महाराज त्यांची वर्तन क्रमशीलता मात्र अजिबात बदलत नाही. म्हणून ज्ञानोबरायांच्या ठिकाणी हे सगळे महात्मे तिथंच नेऊन सोडणारे ते सगळे साधकांना मायबाप असे आहेत. हे शांतीचे पुतळे आहेत. म्हणून आम्ही देखील त्यांचं अगदी आदरानं सदैव नाव घेत राहूया. त्यांच्या जीवन वर्तनाकडे सदैव लक्ष ठेवून आपणही त्या मार्गाने जात असताना उपकार करतच आपण त्यांचा वाटचाल करूया. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी महाराज ज्ञानेश्वर माऊली. मधुरवाणी ओठी
मधुरवाणी वाणी मधुरवाणी तुका म्हणे
पोटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आलेले घरच्या वैकुंठातून आलेले महात्मे का असं म्हणावं लागतं. त्यांचं वर्तन, त्यांचा आदर्श, त्यांचं जीवनकरण बघितलं की आमचं आणि त्यांचं जीवन कितीतरी फरक वाटतो. म्हणून पारमार्थिक उंचीवर गेलेले महात्मे आहेत. आम्ही व्यावहारिक उंचीत मापतो त्यांना आणि आपलं माप वेगळं आहे. आपण देखील एक पारमार्थिक उंचीवर असं जाण्याचा प्रयत्न करावा. आध्यात्मिक नजर तुम्हाला आम्हाला यावी. रोज महाराज काहीतरी बाधित लिखाण वाचण्यापेक्षा अबाधित काहीतरी वाचावं. पर लोकाला जायचं कशाला विचार करायचा. आम्ही महाराज पांडुरंग परमात्म्याचे सगळे अनुयायी आहोत, पाळिक आहोत. पण आपण निष्ठावान साधना करत राहायचं. काय व्हायचं तो होईल. आम्ही पण उपासना सोडायची नाही आणि श्रद्धा सोडायची नाही. श्रद्धा तुम्हाला त्या ठिकाणाला नेऊनच बसवते. महाराज एकलव्याने मातीचा द्रोण करून महाराज विद्या संपादन केली. आम्हाला का बरं होणार नाही. आम्हाला का दुरुस्त करून देणार नाहीत. ज्या तुम्ही आदर्श मानलेल्या महापुरुषांनी आमच्या मनात अंतःकरणातली दुरुस्ती का करणार नाहीत. म्हणून आपण एक श्रद्धा धरून बसूया. म्हणून आजच्या निमित्तानं महाराज पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ, त्यांची ती श्रद्धा, त्यांच्या वचनातून आम्हाला त्यांचं मनोगत कळतं. आणि मग ज्यांना आदर्श आहेत असे उच्च आदर्श ठेवावेत. जमलं तर तितकी उंची नाही गाठता आली तरी चालेल, पण आदर्श मात्र चुकवायचे. योग्य तो आदर्श पुढे असावा. या न्यायानं आज बाबांची पुण्यतिथी 27वी साजरी होते. आजचा पहिला दिवस. त्या निमित्तानं महाराज अजून 2 दिवस चांगले वक्ते आहेत, चांगले प्रभावशाली आहेत, तपस्वी आहेत. सगळ्यांनी कीर्तन त्या निमित्तानं ऐकून आपल्याला महाराज गंगाधारात आलेले आंघोळ करायला काय हरकत आहे. त्या निमित्तानं आळस न करता आपण हे श्रवण करूया. त्या निमित्तानं त्या थोर पुरुषांच्या निमित्तानं आम्ही काय देऊ शकतोय महाराज. त्यांच्या निमित्तानं अन्नदान आणि त्यांच्या निमित्तानं नामस्मरण. आम्ही आता काय देता येते सांगा. काही लोकांनी नाही बघितलेलं त्यांना, पण नाही बघितलं तरी महाराज त्यांच्या निमित्तानं ही सगळी मंडळी गोळा होतात. हे काय थोडं आहे का त्यांच्या निमित्तानं. म्हणजे एवढ्या कलियुगाच्या या काळातही महाराज इतकी सगळी मंडळी गोळा होतात. त्यांचे उपकार आहेत आणि ते उपकार फिटणं शक्य नाही. म्हणून श्री संताची या माता चरण साष्टांग ही झालेली सेवा त्या महापुरुषांच्या चरणी तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपेने जसा बुद्धीला विलास होईल तसं बोललो. ही सेवा तुमच्या चरणावर अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.